Hello friends, last week we have learnt some part of the lesson 2.2, the boy who broke the bank. Today we are going to learn remaining part of this lesson. Welcome. We will start from page number 51. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. Here one difficult word, nicked. Nicked means cut slightly, हलकेच कापले. दीपचंद एका वयस्कर ग्रस्ताचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला की हात हल्ल्यामुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला. The customer yelped with pain and distress. Pain because of the cut and distress because of the awful news he had just heard. ते ग्रस्त वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. कोणती बातमी विद्यार्थी मित्र हो? पीपल नगर बँक दिवाळखोरीत निघाली आहे. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. Oh, was that so? त्यांनी सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला, पण सेठ घरी नव्हते. मग कुठे गेले ते? ते काश्मीर फिरायला गेले होते. अरेच्छा, असे आहे तर. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, द बर्ड हॅज फ्लोन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप, making a beeline for his office and checkbook. Beeline, the direct route, थेट तडक जाणे. त्या वयस्कर ग्रस्ताचा विश्वास बसेना. ते घाईने न्हाव्याच्या दुकानात परतले आणि दीपचंदला म्हणाले, पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत, म्हणजेच नक्कीच दिवाळखोरी. आणि ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप, सर्क्युलेटेड अमॉंग्स्ट द कस्टमर अँड देन स्प्रेड विथ देम व्हेरियस डायरेक्शन टू द बिटेल सेलर, द टेलर, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. ही बातमी वणव्यासारखी बाजारात पसरली. किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानापासून गिरायकापर्यंत पोहोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्याकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंतही जाऊन पोहोचली. ओल्ड गणपत, द बेगर हॅड crooked leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms. Here two difficult words. Crooked means not straight, वक्र, सरळ नसलेला. Squatting means occupying, पाय दुमडून बसणे. म्हातारा गणपत भिकारी एका पायाने लंगडा होता. कित्येक वर्षापासून पाय दुमडून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. अ बॅरो मीन्स अ कार्ट, हातगाडी. संध्याकाळी कुणीतरी हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे. कोणी त्याला कधी चालताना पाहिले नव्हते. On learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone.
leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in a saving. पण आता बँक बुडीत खाली निघाल्याचे ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून लोक चाटच पडले. नंतर समजले की त्याने हजारेक रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. Men stood in groups at street corners discussing the situation. Pipalnagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the Pipalnagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. Here difficult words. Drought means shortage of rainfall, दुष्काळ. Imminent लवकरच घडवण्याचा संभव असलेला. फ्रेंझी वाइल्ड एक्साइटमेंट, सैरभैर. लोक घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आजवर पिपलनगरमध्ये क्वचितच कुठले संकट आले होते. येथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढवली नव्हती. आता मात्र पिपलनगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फोडले होते. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरभैर झाल्यासारखे वागत होते. सम boasted of their far-sightedness, congratulating themselves on having already taken out their money or on even having put any in. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excess indulged in by Seth Govindram. Here indulge in means took part in something, मन मुराद उपभोगणे. काही जण आपण कसे वेळेत पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते. तर काही जण बँकेत पैसेच ठेवत नसल्यामुळे खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरी मागची कारणे काय असतील याचे तर्क करीत होते आणि सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली आहे असे म्हणत होते. The Seth had fled the state, said one. He had fled the country, said another. He was hiding in Pipalnagar, said a third. एक जण म्हणाला की सेठ राज्य सोडून पळून गेलेत, तर दुसऱ्याच्या मते ते देश सोडून पसार झाले होते. तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार ते पिपलनगरमध्ये लपून बसले होते. He had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. आणि चौथ्या एकाने तर म्हटले की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिले होते. By noon, the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. Here dilemma means difficult situation, पेच प्रसंग, वाईट परिस्थिती. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले होते. गांजलेला बँकेचा व्यवस्थापक द्विधा मनस्थितीत होता. इमर्जन्सी funds could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then, and there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थोपवून धरता येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती. आणि सेठ गोविंदरामना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेही शक्य नव्हते. पीपल वेर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे.
They did not like the sound of that, and so they gathered outside on the steps of the bank, shouting, "Give us our money, or we shall break in and fetch the Seth. We know he is hiding in a safe deposit locker." Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. ही गोष्ट काही त्यांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यावर उभे राहून ओरडू लागले, "आमचे पैसे आम्हाला परत करा, नाही तर आम्ही बँक फोडू. सेठला पकडा. ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत. ते आम्हाला माहीत आहे." ज्यांचा एक पैसा बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकवू लागले. द मॅनेजर stood at the door and tried to placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. Here placate means to pacify, शांत करणे. व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. "We want it now," chanted some of the crowd. "Now, now, now." आम्हाला आत्ताच पाहिजे, सर्वजण एक सुरात ओरडले. आज, आत्ता, या क्षणी. And a brick hurtled through the air and crashed through the plate glass window of the People Nagar Bank. कुठून तरी एक वीट हवेत भिरभिरीत आली आणि पिपलनगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. Nathu arrived next morning to sweep the steps of the bank. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. Raising his hands in a gesture of the horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys! As though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased." He smote the steps with his broom, scattering the refuse. Here one difficult word. Hooligans, gunda. Disgust, hatred, तिरस्करणीय, तिरस्काराने. हॉरर, भयानक. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यावर पडलेल्या दगडांचा खच पाहिला. वैतागाने संतापाने हातवारे करीत तो ओरडला, "अरे कोण गुंड लोक आहेत हे, गाढव कुठले? उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं की? आता माझे कामही त्यांनी वाढवून ठेवले." चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यावर जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा इकडे तिकडे विखुरला. "Good morning, Nathu," said the washerman's boy, getting down from the bicycle. "Are you ready to take up new job from the first of next month?" "You will have to, I suppose, now that the bank is going out of business." "सुप्रभात नथू," सायकलवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. "पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का? आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल." "How's that?" said Nathu. "Haven't you heard? Well, you had better wait here until half the population of People Nagar arrives to claim their money." And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. असं कसं झालं? नथू म्हणाला. "म्हणजे तू ऐकलं नाहीस? मग थांब इथे थोडा वेळ. पिपलनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात असे म्हणून आपले खाते या बँकेत नाही." या आनंदात हात हलवीत तो सायकलवरून बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. नथू स्वतःचीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला.
आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला होता. Who would have thought the bank would collapse, he said to himself, and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला, हे असं कसं काय झालं बरं? ओके, थँक्स.